गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सज्जनों, येत्या 25 ऑगस्टला नवग्रह पूजन हा एक आगळा वेगळा परंतु प्रत्येकाला आवश्यक असलेला एक कार्यक्रम पूजेच्या माध्यमातून विद्यानगरी केंद्रात आपण जाहीर केलेला आहे। त्या अनुषंगाने काही प्रश्न आणि त्यांचे उत्तर मी माझ्या पहिल्या व्हिडिओत दिलेले आहेत। आताच परत आलेल्या काही प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी देतो आहे। सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे की ही पूजा कोणी करावी। सज्जनो, मनुष्य जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत हा जो त्याचा कालखंड आहे, हा कालखंड प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे। आणि ज्या दिवशी तो जन्माला येतो तो दिवस, त्या दिवसाचं जर नाव आपण बघितलं तर ते नाव रवी सोम मंगळ बुध याच्यापैकी कुठलं तरी एक असतं जे 7 ग्रहांच्या मधलं आहे। म्हणजे जन्माला आलेला दिवस देखील 7 ग्रहांच्या माध्यमात मिळतो। त्यानंतर त्याला जन्माची वेळ मिळते। जन्माची वेळ मिळाल्यानंतर त्याला त्याची रास कळते। त्या राशीचा सुद्धा स्वामी कोणीतरी आहे, तो याच 7 ग्रहांमधला आहे। त्यानंतर त्याला रास मिळाल्यानंतर, जन्म रास मिळाल्यानंतर लग्न रास देखील मिळते। लग्न राशीचा स्वामी देखील याच 7 ग्रहांमधला कोणीतरी एक आहे। त्याच्यानंतर त्याला नक्षत्र मिळतं। नक्षत्राचाही स्वामी याच 7 ग्रहांमधला कोणीतरी आहे। त्या नक्षत्राचे 4 भाग असतात, 4 चरण असतात। प्रत्येक चरणाचा स्वामी वेगळा जरी असला तरी तो याच 7 ग्रहांमधला आहे। आता याच्यामध्ये नवग्रह आपण म्हणत असतो तरी पण प्रत्यक्षामध्ये कार्य हे 7 ग्रह त्या ठिकाणी कार्यान्वित असतात। उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या स्वरूपात राहू आणि केतू हे कार्य करत असतात। परंतु जेव्हा जेव्हा ही विशिष्ट पूजनाचा, विशिष्ट कालखंड स्वीकारण्याचा, नवग्रहाचं आधिपत्य स्वीकारण्याचा प्रसंग निर्माण होतो, तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी त्या वेळेला या 2 ग्रहांची वर्णी लागलेली असते। राहू आणि केतू या दोघांचीही वर्णी त्या ठिकाणी असते आणि या दोघांच्या मध्ये हे 7 ग्रह कार्यान्वित असतात। आणि म्हणून करता अशा पद्धतीने त्या नवग्रहांची आपण त्या ठिकाणी वर्णी घेतो। त्यांच्या सोबत अत्यादी प्रत्यादी हे 2 ग्रह देवता देखील असतात। त्याचप्रमाणे ऋतु संरक्षक देवता देखील असतात आणि दश दिक्पाल हे देखील असतात। अशा पद्धतीने जवळजवळ 44 देवता नवग्रहासह अत्यादी प्रत्यादी देवतांसह या मानवाला जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याचा आविर्भाव देत असतात। त्याचं कार्य त्या ठिकाणी शुभ अशुभ स्वरूपात ते निश्चित करत असतात। त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट,
मानवाचं जीवन साधारणपणे 100 वर्ष कल्पिलेलं आहे, परंतु जर दुर्गा मातेचा विचार आपण केला आणि तिच्या त्या पुराणांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला आढळते, ती म्हणजे त्या विषयावरती सविस्तर वर्णन आणि सविस्तर व्हिडिओ फार मोठा आहे, तो देणार आहे मी तुम्हाला. देवी भागवत हा जो विषय आहे हा एक खूप वेगळा विषय. त्याच्यामध्ये आपण अनेक प्रकारचे 2-3 याग त्या ठिकाणी डोळ्यापुढे ठेवलेले आहेत. पहिली म्हणजे नवचंडी, दुसरी म्हणजे शतचंडी आणि तिसरी म्हणजे सहस्रचंडी. पहिलाच भाग फक्त 9चा आहे, पण प्रत्यक्ष कार्य करताना 9+1 असं करावं लागतं. शतचंडी करताना 99+1 असं करावं लागतं आणि सहस्रचंडी करताना 999+1 अशा पद्धतीने करावं लागतं. कारण हा जो 1 आहे हा 1 प्रायश्चित्ताच्या स्वरूपात भगवतीला तिचा आशीर्वाद देण्यासाठी आपल्याकडनं होत असलेल्या कळत नकळत चुकांचं परिमार्जन होण्यासाठी केलेला असतो आणि तो त्या आईसाहेबांच्या चरणावर अर्पण केलेला असतो. त्याविषयी सविस्तर मी तुम्हाला नंतर तरी सांगेन. पण जर मानवाचं आयुष्य 99 वर्षाचंच मिळतं, 1 वर्ष बोनसच्या स्वरूपात मिळेल. कारण 99 वर्षाला लागलं की आपण त्याला शतायुष्य म्हणायला सुरुवात करतो, कारण तो एक बोनस परमेश्वराने कायमस्वरूपी दिलेला आहे. आणि सर्वसाधारणपणे नवग्रहाची पूजा ही 9 वर्षातून एकदा करावी. म्हणजे जर उभ्या आयुष्यात तुम्ही ही पूजा 11 वेळा केली तर यथोचितपणे सर्व कार्य पूर्णत्वाला जातं. 11 नाम 99 होतात आणि 1 बोनस निश्चितपणे मिळतो. म्हणून करता ही पूजा त्या ठिकाणी करावी. दुसरं, 7.5 मध्ये जर आपल्याला आपल्या जीवनाचं साध्य साधून घ्यायचं असेल तर नवग्रहाची पूजा ही झालीच पाहिजे. 7.5 3 टप्प्यात असते, 2.5 आणि आजपर्यंतच्या माझ्या स्वतःच्या अनुभवाप्रमाणे पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा हे तिघही टप्पे मानवाला प्रत्येक ठिकाणी काही ना काही शिकवणूक देऊन जातात. पहिला टप्पा त्याला शारीरिक कमजोरी निर्माण करून मानसिकता स्थिर करण्याची अक्कल देऊन जातो. तिथे तो त्या परमेश्वराला अधिष्ठित मानायला लागतो, त्याची पूजा अर्चा करायला सुरुवात करतो, कारण शरीर थकायला लागतं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये परमेश्वर त्याला त्याच्या आर्थिक क्षेत्रात गुंतवतो. आर्थिक भाग त्याचा अशा पद्धतीने काही कुठल्या ना काही कारणास्तव अशा पद्धतीने काढला जातो की जशी काही त्याच्याजवळ पैसा आलेलाच नव्हता, त्याला कधी पैसे काय माहीतच नव्हतं. आणि या 2 गोष्टीतून
जो मनुष्य परमेश्वराच्या अधिष्ठानाने महाराजांच्या सेवेने आईसाहेबांच्या कृपेने याच्यातून बाहेर पडतो त्याला शनी महाराजांचा पूर्ण आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याच्या सर्व संकल्पना पूर्णत्वाला शेवटच्या 2.5 टप्प्यात जातात, 2.5 वर्षात जातात. परंतु पहिले 5 वर्ष मात्र सांभाळावं लागतं. त्यानंतर आणखीन मानवाला त्रासदायक घटना घडते, ती म्हणजे राहूची महादशा. ही राहूची महादशा सुद्धा 99% लोकांना त्यांच्या उमेदीच्या कालखंडात आलेली असते. 18 ते 45चा कालखंड 18 वर्ष सलग असते, न थांबता न चुकता. त्याच्यामध्ये सगळं येऊन जातं. त्यांचं दशा येते, महादशा येते, अंतर्दशा येते, सगळ्या दशा येऊन जातात. आणि त्या ठिकाणी मात्र त्याला तो राहू काय आहे याची जाणीव होते. तर त्यातूनही आपली जर सुटका आपल्याला काही अंशात्मक करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा नवग्रह शांती होणं गरजेचं आहे. नवग्रह शांती हा शब्द चुकीचाच आहे. नवग्रहांची शांती आपल्याला तेवढी ताकदच नाही की आपण त्यांचे करू शकतो. आपण त्यांचं पूजनच करू शकतो. आपल्याला त्यांचं पूजाच करावी लागते, शरणागतीच पत्करावी लागते. आणि म्हणून माझं पुन्हा सर्वांना विनंती आहे की आलेला हा जो कालखंड आहे, हा जो संकल्प आपण हाती घेतलेला आहे महाराजांच्या आशीर्वादाने, त्यांच्याच प्रेरणेने आणि आईसाहेबांच्या दिलेल्या मुक्त अशा त्या स्वेच्छेने हे कार्य आपण पूर्णत्वाला नेऊ. हे जर आपण व्यवस्थितपणे केलं तर आपलं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होते. आपल्या कुंडलीतलं धर्मशास्त्रातलं धर्मक्षेत्रातलं जे घर आहे ते पवित्र होतं. ते पवित्र झालं की तिथे कुठली तरी रास असतेच असते. त्या राशीचा स्वामी देखील आपल्याला यश द्यायला सुरुवात करतो. आणि ज्या गोष्टी आपण अनेक वेळा करून साध्य होत नाहीत त्या गोष्टी आपल्याला पटकन साध्य होतात. त्याचं उदाहरण मी थोडक्यात सांगतो. जर आपण सलग 1 महिनापर्यंत औदुंबराला रोज 11 प्रदक्षिणा घातल्या, 1 महिन्यानंतर नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. नक्की म्हणजे 100% मिळणारच. पण जर हे कार्य धर्म आपलं गृह जर शुद्ध असेल, तिथली रास जर ती शुद्ध झालेली असेल, तिथला स्वामी जर आपल्याला कार्यान्वित झालेला असेल तर ते कार्य अवघ्या 11 दिवसात पूर्ण होतो. स्वतःचा अनुभव आहे. तर मग 1 महिना थांबून कार्य करायचं का 11 दिवसात करून महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होत त्यांच्या चरणावर कायमस्वरूपी लीन व्हायचं, हे ज्याने त्याने ज्याचं त्याचं ठरवायचं आहे. आणि म्हणून करता माझी पुन्हा सर्वांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्वरित हे कार्य हाती घ्या. यश महाराज देणारे आहेत. यश आपल्या आईसाहेब कुलस्वामींनी देणारे आहे. कुठल्याही प्रकारे कोणालाही कुठलाही प्रकारे भावार्थ मनात ठेवायचा नाही आहे. परमेश्वराचं कार्य आहे, परमेश्वराच्या दरबारात करायचं आहे आणि परमेश्वरासाठीच करायचं आहे. त्यामुळे कुठलाही दुधाभाव मनामध्ये नसावा. हा असा तो तसा, याला काय करतो त्याला काय सांगतो, सगळ्या गोष्टी जागेवर ठेवा. नवग्रहांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. 7.5 ज्या लोकांना चालू आहे त्यांनी सांभाळा. ज्यांना येऊ घातलेली आहे 24 मध्ये त्यांनी पण स्वतःला सांभाळा. आताच त्या कार्यक्षेत्रात
यश संपादन करून ठेवा. प्लॅटफॉर्म स्वतःच्या हाताने उभा करून ठेवा. सूर्य उगवल्याबरोबर सूर्याची पहिली अल्ट्राव्हायोलेट किरण आपलं शरीर जेव्हा क्रॉस करते त्यावेळेस ते आपल्याला आपल्या मेंदूपर्यंत घेऊन जाणारा रक्त प्रवाह आपल्या मेंदूतल्या सगळ्या ग्रंथी जागृत करतं. अँड इट्स अ टोटली सायंटिफिक मेथड. आणि म्हणून करता पुन्हा 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 सांगतोय, नवग्रहाच्या सान्निध्यात राहा. महाराजांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल. आईसाहेबांची निश्चितपणे यश प्राप्त होईल. आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या मुलाबाळांचा निश्चितपणे उद्धार होईल. श्री स्वामी समर्थ.